कसा आहेस? तू अजूनही वाट बघतोस परफेक्ट वेळ येण्याची. पण खरं सांगू, परफेक्ट वेळ ही कधीच येत नाही. लोक विचार करतात, आज करू, उद्या करू, पण होत नाही गोष्टी मनासारख्या. वेळ निघून जाते. वेळेप्रमाणे आपल्याला चालता आलं पाहिजे. तू तयार नाही आहेस असं वाटतं, पण खरं सांगू, तयार कुणीच नसतं. आणि जे करतात, वेळेत करतात, तेच जिंकतात. म्हणून जर आपल्याला जिंकायचं आहे, स्वतःसाठी जगायचं आहे, तर वेळेचं पालन हे केलंच पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती का, स्वतःसाठी करूया करूया असं म्हणत म्हणत आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. पण आपण स्वतःचा विचारच करत नाही. मुलांसाठी करतो, सगळ्यांसाठी करतो, आईवडिलांसाठी करतो. ते करता करता आपल्या इच्छा काय आहे त्याचा विचारच करत नाही. आणि आपण विचार काय करतो की हे एवढं होऊन जाऊ द्या, मग मी माझ्यासाठी काहीतरी करेन. पण काय होतं, हे एवढं होतच नाही. आणि आपण सगळ्यांसाठी करत करत आपण स्वतःच विसरून जातो. म्हणून वेळ आहे तो वेळ स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करा. थोडा वेळसाठी स्वतःसाठी काढा. नाहीतर आपलं दुसऱ्यांचं करता करता आपलं आयुष्य संपून जातं. आणि आयुष्य संपता वेळी मग विचार करत बसतो की अरे यार, वेळ होता, पण वेळेचं काही पालन करता आलं नाही आपल्याला. एक गमत सांगू का? विचार करा, आपल्याला खूप भूक लागली आणि आपल्याला वेळच नाही आहे जेवण करायला. आपण काम करतोय, कामात खूप बिझी आहोत आणि आपण म्हणतोय की आपण थोड्या वेळाने जेवण करूया. साधारण 1-2 तास निघून जातो, आपण जेवणच करत नाही. आणि मग नंतर 2-4 तासांनी आपल्याला आठवतं की अरे आपल्याला भूक लागली आहे. मग आपण जेवायला घेतो. आपल्या आवडीचं सगळं असतं आपल्यासमोर, पण आपल्याला भूक लागलेली असून सुद्धा आपल्याला जेवणच जात नाही. असं का बरं होत असेल? कधी विचार केलाय? वेळ. आपल्याला भूक लागलेली असते ना, ती एक वेळ असते. मग वेळेनंतर खाल्लेलं अन्न सुद्धा आपलं शरीर एक्सेप्ट करत नाही, थोडंफार जातं. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा पण विचार केला असेल, आपण दिवसभर उपाशी असतो आणि संध्याकाळी सगळे पंचपक्वान्न गेलेले असतात, खूप भूक लागलेली असते, पण जेवण फार जात नाही. कारण वेळ. कसं असतं ना, वेळेत केलेली सगळ्या गोष्टीत एक सुंदर अशी फिलिंग असते, एक आनंद असतो. पण तो आनंद वेळ निघून गेल्यावर ना मिळतच नाही. तू तयार नाही आहेस असं वाटतं का? तयार कुणीच नसतं. स्वतःला घडवणारा, तयार करणाराच पुढे जातो. म्हणून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वप्नांना पंख देण्यासाठी वेळेचं पालन करणं खूप गरजेचं आहे. घड्याळाचा काटा टिक 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 करतो, पण तो टिक 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 करणारा काटा आपल्या आयुष्यातले एक 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 मिनिट घेऊन जातोय ह्याचा विचारच कोणी करत नाहीये. वाढदिवसाच्या दिवशी बर्थडे केक कट करतो आपण, पण आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतंय ह्याचा विचार कोण करतं? आपल्या स्वप्नांच्या दिशेला जाताना आपण 1 वर्ष कमी होतोय, आपली स्वप्न आपण अजून 1 वर्ष डिले केलेली आहेत, ह्याचा विचार आपण करतो का? म्हणून प्रत्येक वाढदिवशी हा एक विचार करा की ह्या वर्षी मी माझं एक स्वप्न तरी पूर्ण करणार आहे. नाहीतर मग असं नको व्हायला. म्हातारपणी आठवेन, आयुष्यात यंग एजमध्ये खूप स्वप्न बघितली होती, आपल्या बायकोसोबत, आपल्या मुलांसोबत फिरण्याची, त्यांना वेळ देण्याची. पण आयुष्यात सगळं करता करता, सगळ्यांची इच्छा पूर्ण करता करता कशालाच वेळ देता आला नाही, कुठलीच स्वप्न पूर्ण करता आली नाही आपल्याला. म्हणून जोपर्यंत आपल्या हातात वेळ आहे तोपर्यंत त्याचा उपयोग करा. आपल्या स्वतःसाठी वेळ काढा. आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींना पण एक गोष्ट सांगू इच्छिते मी, की आपल्या फॅमिलीला आपण टाईम देतोय, पण कुठेतरी स्वतःला पण वेळ द्या. कारण तुम्ही पुरुष जरी असाल तरी तुम्हालाही मन आहे, मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांच्यासोबत एक दिवस घालवा. दिवसभराचा वर्कलोड असतो, कर्ज असतं, टेन्शन असतं, त्या सगळ्यामधून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कारण सगळ्यांचं पुरवता पुरवता कुठेतरी तो पुरुष स्वतःला गमवतोय, त्याचा विचार करा. आणि
माझ्या मैत्रिणींनो, आपला नवरा दिवसभर काम करतोय, संध्याकाळी त्याला घरी आल्यावर दिवसभराचं टेन्शन सांगण्यापेक्षा त्याला विचारा, बाबा काही टेन्शन आहे का? थोडं हेड मसाज द्या, थोडं रिलॅक्स फील होईल असं बोला, जेणेकरून त्या माणसाचा तो वेळ चांगला जाईल. दिवसभराचं जे काम केलेलं असतं तुमच्यासाठी, त्यात थोडासा तो रिलॅक्स होईल आणि त्याला वाटेल की आपण ज्याच्यासाठी एवढे कष्ट करतोय त्या माझ्या बायकोला, त्या माझ्या फॅमिलीला माझी काळजी आहे, माझा विचार करता येते. कारण आपली स्वप्न पूर्ण करता करता तो माणूस कुठेतरी स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवतोय, म्हणून त्याचाही विचार करा. आणि माझ्या मित्रांनो, खरंच स्वतःचा विचार करा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो सुद्धा स्वतःसाठी वेळ काढा आणि वेळेला महत्त्व द्या. काही स्किल्स शिकायचे आहे, काही अभ्यास करायचा आहे, स्टडी आहे, एव्हरीथिंग यू वॉन्ट, यू लाईक, डू इट नाव. टुमारो नेवर कम्स. त्याच्यामुळे उद्याची वाट कधीच बघू नका, आज करा. लाईफ अलार्म नाही आहे, बंद केला की नंतर वाजेल, तो वाजणार नाही आहे, तो बंद होणार आहे. कारण आपल्या आयुष्याला फुल स्टॉप कधी लागणार आहे फक्त परमेश्वराला माहिती आहे, आपल्याला नाही. म्हणून दिलेली वेळ, दिलेलं आयुष्य, दिलेला क्षण, दिलेला मिनिट सगळं एन्जॉय करा, जास्त विचार करू नका. त्याच्यामुळे आता वेळेचं पालन करा आणि वेळेला महत्त्व देत स्वतःसाठीही वेळ काढा. तर मग तुम्ही कधी करताय सुरुवात, आजपासून की उद्यापासून? नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.